मालेगावमध्ये घडलेल्या भीषण अत्याचार प्रकरणाची आता खरी कहाणी जगासमोर आली आहे। अनेक दिवसांपासून दाट धुक्यात दडलेलं सत्य आता प्रथमच स्पष्ट होत आहे। चिमुकलीच्या आईने सुरुवातीपासून शेवटपर्यंत काय घडलं, कोणते प्रसंग घडले, त्यामागे काय वस्तुस्थिती होती याचं चित्र स्पष्ट केलेलं आहे। याबद्दल तिने कोर्टासमोर सविस्तर माहिती दिली। आज कोर्टात झालेली सुनावणी म्हणजे जणू या प्रकरणातलं सगळ्यात मोठं वळण। आतापर्यंत ज्या पद्धतीने ही कहाणी सांगितली जात होती ते चित्र पूर्णपणे वेगळं असल्याचं स्पष्ट झालं, कारण आज प्रथमच या प्रकरणाची दुसरी बाजू लोकांनी कधीच ऐकली नव्हती अशी वास्तविकता कोर्टाच्या समोर आलेली आहे। न्यायालयामध्ये दावे मांडण्यात आले आणि ते स्वीकारल्यानंतर संपूर्ण घटना एका नव्या प्रकाशात उभी राहिली। आपल्या रिपोर्टनुसार जेव्हा चिमुकलीच्या आईने धीर एकवटून कोर्टात सर्व काही मोकळेपणाने सांगितले तेव्हाच या प्रकरणाच्या पडद्यामागचं सत्य उघड झालं। आधी सांगितलं जात होतं की आरोपी विजय खेरनार आणि चिमुकलीच्या वडिलांमध्ये काही दिवसांपूर्वी वाद झाला होता, मात्र आज कोर्टात उघडकीस आलेल्या गोष्टी ऐकून पायाखालची जमीन सरकावी असा अनेकांना धक्का बसला। कोर्टाने स्पष्टपणे नमूद केलं की काही दिवसांपूर्वी झालेल्या वादाच्या रागातून, सुडाच्या भावनेतून या कृत्याला जन्म दिला गेला। आरोपीने केलेली ही घाणेरडी कृती वैयक्तिक वैरातून, सुडातून प्रेरित असल्याचा मोठा खुलासा आज न्यायालयात करण्यात आला आणि त्यानंतर कोर्टाने दिलेला निर्णय म्हणजे या संपूर्ण प्रकरणाचा सगळ्यात निर्णायक टप्पा ठरला। पण आज समोर आलेली कहाणी ही सर्वांना हादरून टाकणारी आहे। या प्रकरणातील कोर्टाचा निर्णय जाहीर होताच संपूर्ण महाराष्ट्राचे डोळे विस्फारले, कारण जे सत्य समोर आलं त्याने माणुसकीवरचा विश्वास ढासळून टाकला। चिमुकलीच्या आईने जेव्हा आरोपी आणि त्यांच्या कुटुंबाशी असलेले संबंध उघड केले तेव्हा महाराष्ट्राला तिसरा आणि सर्वात मोठा धक्का बसला, कारण ही बाजू, हा सत्याचा अंधारलेला कोपरा आजवर कोणाच्याही कानावर आला नव्हता। या प्रकरणाची खरी दिशा आता बदलली आहे। मुलीच्या आईच्या निवेदनानंतर कथा जणू वेगळ्याच वळणावर पोहोचली। तिने सांगितलं की आरोपी विजय खेरनार हा रोजंदारीवर काम करणारा बांधकाम मजूर, सर्वात धक्कादायक म्हणजे तो आई वडिलांविना वाढलेला, जगात एकटाच उरलेला अनाथ मुलगा होता। ही त्याची पार्श्वभूमी ऐकून अनेकांना धक्काच बसला आणि इथेच कहाणीला वळण मिळालं। माणुसकीच्या भावनेने चिमुकलीच्या कुटुंबानेच त्याला आधार दिला होता। घरात जेवण मिळावं म्हणून चिमुकलीची आजी त्याच्यासाठी ताट वाढत होती। एवढंच नाही, त्याचा सांभाळ, त्याचे छोटे मोठे प्रश्न सगळं हेच कुटुंब पाहत होतं। या कुटुंबाच्या दारात त्याचं येणं जाणं अगदी नेहमीच झालं होतं। रोज तो त्या घरात वावरत असे, पण या माणसाच्या मनात काय दडलेलं आहे कुणालाही जाणवलं नाही। ज्यांनी त्याला आधार दिला, ज्यांनी त्याला माणूस म्हणून स्वीकारलं, त्याच कुटुंबातील चिमुकलीवर त्याने असा अमानुष अत्याचार करेल असा विचार सुद्धा कोणी केला नाही। चिमुकलीच्या आईने सांगितल्याप्रमाणे या कृत्यामागचं खरं कारण त्याचा मूळ राग आणि त्याची मानसिकता सगळं त्याने कोर्टात कबूल केलं आहे आणि हा खुलासा होताच संपूर्ण प्रकरणाची दिशा बदलली। आज समोर आलेलं हे सत्य म्हणजे या घटनेचा सगळ्यात काळा, सगळ्यात भयानक अध्याय ठरला आहे। आरोपीने अखेर न्यायालयात सर्व काही कबूल केलं। त्याच्या शब्दातून बाहेर पडलेलं सत्य इतकं भयानक, इतकं क्रूर होतं की कुणालाही ते ऐकून अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाही। एका निरागस छोट्याशा मुलीवर घडलेलं हे पाशवी कृत्य म्हणजे अमानुषतेचा कळसच ठरला आहे। चिमुकलीच्या आईने घडलेली माहिती देताना सांगितलं की मालेगाव तालुक्यातील डोंगराई या गावात 16 नोव्हेंबर रविवारी दुपारच्या सुमारात हा सर्व प्रकार घडला। तिच्या तोंडून बाहेर पडलेलं सत्य संपूर्ण महाराष्ट्राला हादरून गेलं, कारण आजवर वाऱ्यावर फिरत असलेली कहाणी काही आणि वास्तविकता काहीतरी अगदीच वेगळी होती। या भयानक सत्यानंतर जणू पायाखालची जमीनच हलली। खरं तर चिमुकली अवघी 3 वर्षांची आणि आरोपी वयाच्या 24व्या वर्षातला। या नराधमाने तिला फोस लावून अपहरण केलं, तिच्यावर अत्याचार केला आणि तिचा जीव सुद्धा घेतला। संपूर्ण महाराष्ट्रात या घटनेची चर्चा पेटून उठली। लोकांना फक्त एकच प्रश्न छळतोय, हे इतकं अमानुष कृत्य त्याने का केलं, कोणत्या विकृत भावनेतून हे सर्व घडलं? आणि जेव्हा मुलीच्या आईने पत्रकारांसमोर उभं राहून आरोपीच्या कुटुंबाशी असलेल्या त्यांच्या संबंधाबद्दल सांगितलं तेव्हा सगळ्यांना समजलं, ज्यांच्यावर त्यांनी माया केली, ज्यांना आधार दिला, त्याच व्यक्तीकडून असा विश्वासघात होईल असं कुणालाही वाटलं नव्हतं। या क्रूर सत्यामुळे एकच भावना सर्वत्र उमटली, माणुसकीचा विश्वास कोसळला। मालेगावात लोकांच्या डोळ्यात संताप रौद्र रूप धारण करत आहे। पूर्वी सांगितली जाणारी सुडाची कहाणी पूर्णपणे खोटी ठरली
आईच्या मते 16 नोव्हेंबरच्या दुपारी शाळेला सुट्टी होती. चिमुकली गल्लीत वाळू रेतीवर खेळत होती. सगळं काही अगदी नेहमीसारखं, पण काही क्षणांनी घरभर शांतता पसरली. मुलीचा आवाज ऐकू येईनासा झाला. आई बेचैन झाली. ती बाहेर आली आणि एका क्षणात तिचं आयुष्य उद्ध्वस्त झालं, कारण चिमुकली तिथे नव्हती. या क्षणापासून या प्रकरणाची खरी सर्वात भयंकर कहाणी सुरू झाली. चिमुकली गायब झाल्याचं कळताच गावभर शोध मोहीम सुरू झाली. आईने सांगितल्याप्रमाणे गल्लीतल्या चौकात 2 CCTV कॅमेरे लावलेले होते. पण धक्कादायक प्रकार म्हणजे या प्रकरणात सर्वात जास्त मदत करायला हवे असलेले ते दोन्ही कॅमेरे पूर्णपणे बंद होते. कोण आला, कोण गेला, कोण घेऊन गेला, काहीच रेकॉर्ड झालं नाही. संशयाचा धूर अगदी दाट झाला. दरम्यान शोध घेत असताना एका मोबाईल टॉर्चच्या उजेडात झुडपामध्ये ती चिमुकली सापडली. संपूर्ण महाराष्ट्राच्या डोळ्यात ते दृश्य पाहून पाणी आलं. हे कृत्य एखाद्या राक्षसी प्रवृत्तीच्या जीवानेच केलेलं असावं असं पाहणाऱ्यांच्या मनात पहिल्या क्षणी उमटलं. तिचा शोध घेत असताना मन सुन्न करणारा एक प्रश्न सतत भेडसावत होता. हे अमानुष कृत्य का घडलं? कोणत्या विकृत कारणामुळे या 3 वर्षाच्या मुलीला अशी वागणूक दिल्या गेली? पण आरोपी फार काळ बाहेर राहिला नाही. काही मिनिटात पोलिसांच्या हाती सापडला आणि इथे मिळतो दुसरा धक्का. गुन्हा करून तो सरळ लोकांमध्ये जाऊन मिसळला, जणू त्याला काहीच माहीत नसल्यासारखा. तोही मुलीचा फोटो मागत होता. शोधात मदत करण्याच्या बहाण्याने इतका थरकाप उडवणारा बनाव, याची निर्लज्जता पाहून लोकांच्या अंगातील रक्त खवळू लागलं. या घटनेमुळे महाराष्ट्र थरथरून गेला. आरोपीला जेव्हा कोर्टात आणण्यात आलं तेव्हा कोर्टाबाहेर संतापाचा ज्वालामुखी उसळला. जनतेच्या ओरडण्याने परिसर दणाणून गेला. त्याच्या विरोधात अशा प्रकारचा रोष तयार झाला की सुरक्षेअभावी त्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टात सादर करावं लागलं. न्यायालयाने 27 नोव्हेंबरपर्यंत त्याची पोलीस कोठडी वाढवली आणि हे प्रकरण एका नव्या निर्णायक टप्प्यात पोहोचलं. या प्रकरणाची तीव्रता पाहता मुख्यमंत्री आणि राज्य मंत्रिमंडळही हादरलं. आणखी धक्कादायक म्हणजे संपूर्ण वकील संघटनेने आरोपीचा खटला न लढण्याचा निर्णय घेतला. न्याय मिळावा आणि अशा नराधमाला कठोरात कठोर शिक्षा मिळावी, फाशी मिळावी, यासाठी सर्वजण एकत्र उभे आहेत. आज महाराष्ट्राचं मन हादरलं आहे. संपूर्ण देश स्तब्ध झाला आहे आणि या प्रकरणातून समोर आलेलं सत्य म्हणजे माणुसकीवरचा मोठा प्रश्नचिन्ह. मित्रांनो, या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, महाराष्ट्रातील आणि भारतातील अशाच मोठ्या महत्त्वाच्या अपडेट्स सर्वात आधी पाहायच्या असतील तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा. ही होती आजची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज. धन्यवाद. तर मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे अपराध वेळोवेळी घडायला लागले आहेत. त्यामुळे तुम्ही सतर्क राहा, जागरूक राहा. मुलांची विशेष काळजी घ्या. मुलांना चांगलं काय, वाईट काय याच्याबद्दलची सगळी शिकवण द्या. मुलांना नाही म्हणण्याचा अधिकार स्पष्टपणे शिकवा. मुलं शाळेत जात असतील, तुम्ही सोसायटीमध्ये राहत असाल तर सर्व कर्मचाऱ्यांचे पोलीस व्हेरिफिकेशन करून घ्या. मुलांच्या वागण्यात जर तुम्हाला बदल दिसला तर त्याला गांभीर्याने घेऊन शांतपणे विचारपूस करा. त्याला रागवू नका. मुलांना अनोळखी व्यक्तींशी बोलणं किंवा भेटवस्तू घेणं टाळायला शिकवा. मुलांना इंटरनेट, फोटो, व्हिडिओ शेअर न करण्याची आणि अनोळखी लोकांपासून लांब राहण्याची सवय लावा. मुलांना एकटे बंद रूममध्ये किंवा एकांत ठिकाणी कोणासोबतही ठेवू नका. प्रवास, शाळा, बस आणि ट्युशनसाठी सुरक्षित, नोंदणीकृत आणि विश्वसनीय व्यक्तीवरच तुम्ही विश्वास ठेवा. तुमच्या घरी खुला आणि विश्वासू संवाद ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे मुलं कोणतीही समस्या अगदी बिनधास्तपणे सांगू शकतील. जे व्यक्ती संशयास्पद आहेत अशा व्यक्तींपासून मुलांना लांब ठेवा. अशा पद्धतीच्या उपाययोजना जर तुम्ही तुमच्या आयुष्यात केल्या तर अशा प्रकारचे प्रसंग तुम्हाला टाळता येतील. म्हणून मित्रांनो, तुम्ही सतर्क राहा. आता पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.